कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अख्ख्या भारतभर तुम्हाला 100 इव्हेंट्स करायची सुवर्ण संधी मिळते आहे। आम्ही आमचं प्रोडक्ट एकाच वेळी भारतभर लॉन्च करतोय। सगळ्या ठिकाणी सेलिब्रिटीज असणार। इट्स अ हाय बजेट। म्हणजे तुमची तयारी आहे ना फायनान्सची? नाही म्हणजे ऐनवेळी काही गडबड व्हायला नको म्हणून। डोंट वरी सर, वी हॅव फायनान्सर्स। पण अखिल, आणि तुम्ही कसली काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, काही गडबड होणार नाही। मग डील डन? डन। तुम्ही डॉक्युमेंट्स बनवायला घ्या लगेच। हे बघ, काही कर पण अखिलला ते कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापासून थांबव। आपण ना काही करून त्या माणसाच्या प्लांटवरती जाऊन एकदा चेक करून यायला हवं। जोवर आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अखिलला थांबावं लागेल। हो सर, डॉक्युमेंट्स बनायला साधारण 4-1 दिवस तरी लागतील। सर सगळं होईल, डोंट वरी। डॉक्युमेंट्स विल बी रेडी इन टाइम। ओह ग्रेट, साऊंड्स गुड। डॉक्युमेंट्स रेडी झाले की मला कॉल करा, ठीक आहे? चला भेटू आपण। येस ओके। अखिल, कोणाच्या भरोश्यावरती इतकं मोठं डील फायनल करायला निघालायस? तुला माहिती आहे इव्हेंटसाठी किती करोड रुपये लागणार आहेत? कुठून आणणार आम्ही इतके पैसे? कुठून आणणार फायनान्सर? हे बघ, मला असं वाटतं हे डील करण्याच्या आधी आहे ना, आपण एकदा आकाशशी बोलून घेऊया। काय बास नाही यार, काय सारखं आकाशात, त्याला कशाला मध्ये आणायचं याच्यात? माझा ऑलरेडी या सगळ्याचा विचार करून झालेला आहे। मी लोनसाठी अप्लाय केलंय ऑलरेडी। सो प्लीज डोंट इंटरफिअर प्लीज। आणि अखिल पण ऐकून तर घे। इमर्जन्सी आहे आकाश। अरे आकाश, कुठे आहेस तू? फोन नाही लागत आहे तुझा। काय आकाश, का तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? हा, तुझा फोन लागत नव्हता रे। का बंद ठेवला होतास फोन? जीवाला गोर लागतो आमच्या। तुला किती वेळासारखं शोधत होतो माहितीये का? थांब 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 थांब। तुला लागलेली नजर काढून टाकायची या घरातून। काय सगळं? कुठे घेऊन गेली होतीस माझ्या आकाशला तू? हा, प्रत्येक वेळेला तुला माझ्या संतापाचे ज्वालामुखीच बघायचा असतो। जर तुझ्यामुळे आकाशला काही झालं ना तर याद राख, प्रत्येक वेळी कुणालाही न सांगता तू घरातून गायब होतेस आणि माझ्या मुलालाही तेच करायला लावतीस। पण सगळ्यांना सांगतीस की कुणी यांचे फोन घेऊ नका म्हणून। एकाच वेळेला आम्हाला कोणाचेच फोन कसे काय लागत नाहीत हे न समजणे की मी मूर्ख वाटले तुला? एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी या घराच्या किल्ल्या मी तुझ्या हाती लागू देणार नाही। तुला काय वाटलं ग? नवऱ्याच्या पंखाखाली येऊन सगळ्यांना मूर्ख बनवता येतं? नाही हा, तुझे सगळे प्लॅन कळतात मला। उगीच नाही मी एवढी वर्ष संसार केला आणि तो टिकवला सुद्धा। आई बस, खूप बोललीस तू वसुंधरांना, आणि त्या मला कुठेही घेऊन गेल्या नव्हत्या। इनफॅक्ट मीच त्यांच्या मागे मागे गेलो होतो।
एक खूप मोठं सत्य शोधायला गेल्या होत्या वसुंधरा. आणि आता तेच सत्य मला तुम्हा सगळ्यांनाच सांगायचं आहे. सकाळी जेव्हा मी वसुंधरांना त्यांच्या आईबाबांच्या घरी सोडायला गेलो तेव्हा मला कळलं की ते तिघही पुण्याला चाललेत एका कामाकरता. बरं तुम्ही कसे जाणार आहात? बसने की नाही नाही ते गाडी सांगितलं ना येईल इतक्यात. रिक्षा योगायोगाने मला कळलं की ते तिघं नाही तर फक्त वसुंधरा पुण्याला निघाल्यात. त्यांचा पाठलाग केला आणि पुण्याला पोहोचलो आणि तिथे मला हा दादा. आकाश, अखिलने कागदपत्र बनवायला घेतलीत. त्या इव्हेंटसाठी तो 10 कोटींचं कर्ज काढणार आहे. आकाश, तो क्लायंट जर फ्रॉड निघाला ना तर खूप मोठा घोळ होऊन बसेल. अरे यार, ते सगळे पैसे आपण इव्हेंटसाठी वापरले ना ते संपूर्ण कर्ज आपल्या डोक्यावर येईल. अरे एकाच वेळेला भारतात 100 ठिकाणी त्याला इव्हेंट करायचेत. आकाश, आपल्या हातात ना खूप कमी वेळ आहे. आपल्याला लवकरात लवकर क्रॉस व्हेरीफाय करायला हवं त्या क्लायंटला. मी त्या क्लायंटचे ना तुला सगळे डिटेल्स पाठवतो, सगळ्या ऑफिसचे ॲड्रेसेस पाठवतो. तू प्लीज तुझ्या पद्धतीने सगळं चेक करून घे प्लीज. दादा मी बघतो, मला फक्त एक दिवस दे. ठीक आहे, ओके. काय झालं? तू सांगत होतास काहीतरी. एक अर्जंट काम आले आहे, मला निघावं लागेल. 1-2 दिवसात येतो. ए तू कुठे चालीस त्याच्या मागे मागे? तुला कळत नाही मी सांगितलेला? आई मला जावं लागेल. अगं हे काय आहे? काय चाललंय हे? हा, हे दोघं जण कुठे करतात पायाला भिंगरी बांधल्यासारखं? हो तुम्ही खरंच काय करताय? हो. मला सांगा, तुम्ही बाहेर सगळ्यांना खरं काय ते का नाही सांगितलं? मगाशी सांगताना भास्करदाचा कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं की काही करून अखिलला ती डील साईन करण्यापासून थांबवायचं. जर ही डील साईन झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि म्हणूनच मला लवकरात लवकर निघावं लागणार आहे. आणि या सगळ्यामध्ये जर मी घरच्यांना सत्य सांगितलं असतं तर घरी खूप मोठा गोंधळ झाला असता आणि मग मला घरीच थांबावं लागलं असतं. बरोबर बोलताय तुम्ही, पण तुम्ही येईपर्यंत अखिल थांबेल का? त्याला थांबावंच लागणार, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. आणि तसंच मी दादाला सुद्धा बोललोय. आकाश, मला सांगा नक्की काय झालंय? सर त्या दिवशी तुम्हाला म्हणालो ना मी, अखिलने खूप मोठा प्रोजेक्ट हातात घेतलाय. त्या इव्हेंट प्लॅनमध्ये खूप खर्च आहे आणि हे सगळं तो करतोय ते सुद्धा विदाउट एनी व्हेरिफिकेशन. आणि म्हणूनच ही डील साईन होण्याआधी काही करून मला त्या क्लायंटची माहिती शोधून काढायची. ठीक आहे, चालेल, पण तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येते तुमच्यासोबत. पण नाही वसुंधरा, काय गरज आहे? किंवा खूप कमी वेळ आहे माझ्याकडे, तिथे खूप धावपळ असणार आहे. अहो म्हणूनच म्हणते, आपण दोघे मिळून शोधू आणि वेळही वाचेल. प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.